नमस्कार मित्रांनो, मी शेतकरी पुत्र मळगावकर. मित्रांनो, याआधी मी व्हिडिओ टाकत होतो की आपण डाळिंब बागावर कुठले स्प्रे मारले पाहिजे, छाटणी कधी केली पाहिजे, त्यानंतर त्याला खाद्य कोणते दिले पाहिजे, लिक्विड कोणते दिले पाहिजे. मित्रांनो, वारंवार मी हे व्हिडिओ टाकत होतो. मित्रांनो, तर आपल्याला पिकवायची अक्कल आहे पण विकायची अक्कल नाही. मित्रांनो, आता माझा माल आला आहे हार्वेस्टिंगला. तर मित्रांनो, माझ्या घरी येऊन व्यापाऱ्यांनी वेगवेगळे आत्तापर्यंत 10-15 व्यापारी आले, त्यांनी कमी भावात मागितलं होतं. तर मित्रांनो, आजची तारीख आहे 3 जुलै आणि या आजच्या तारखेला मी आता वाजले जेमतेम संध्याकाळचे 5:30 आणि एवढ्या वेळामध्ये मी 5 मार्केट फिरलो. पहिले मालेगाव मार्केटला गेलो. मित्रांनो, मालेगाव मार्केटला थोडा कमी भाव होता, त्यापेक्षा जास्त भाव होता नामपूरला, त्यापेक्षा जास्त भाव होता ओझरला आणि आता आलो आहे मी हनुमाननगर नाशिक या मार्केटमध्ये. तर मित्रांनो, सांगायचं म्हणजे काय की मार्केटचा एरिया बघा तुम्ही किती मोठा आहे. हा मार्केटचा एरिया आहे नाशिक हनुमाननगर मार्केट आणि या मार्केटमध्ये एवढा मोठा एरिया आहे, खूप गाळे आहेत. या गाळ्यांमध्ये व्यापाऱ्यांची संख्या जास्त आहे, घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे. तर मित्रांनो, ज्या जागेवरती जास्त व्यापारी असतील, जास्त घेणारे असतील, तर त्या जागेवर आपण पिकवलेला माल हा आणायला पाहिजे. कारण असे की ज्या जागेवरती जास्त व्यापारी आहे त्या जागेवरती आपल्याला चांगलाच भाव मिळेल. आणि मी आता नाशिकच्या हनुमाननगर मार्केटमध्ये आलो आहे. तर मला याच्या मागचे जे 4 मार्केट होते त्यापेक्षाही जास्त भाव या जागेवरती मला समजलेला आहे. आणि मी माझा माल हार्वेस्ट होईल तर माझा माल मी आता सोमवारच्या मार्केटला नाशिक हनुमाननगर या जागेवरच आणणार आहे. मित्रांनो, तर या जागेवरती माझा डाळिंबाचा भाव काय जाईल हेही मी तुम्हाला शेअर करेल. मित्रांनो, जर आपण डाळिंब बाग लावतो, पिकवतो, सगळ्या मेहनत करतो, तर मित्रांनो विकायच्या वेळेला घाई करायची नसते. एका जागेवर विकायचं नसतं, 4 जागेवर जाऊन त्याची चौकशी करायची. मित्रांनो, ज्याप्रमाणे मी केली, मला आज नाशिकचा भाव एकदम योग्य वाटला आणि मी या नाशिक हनुमाननगर या मार्केटमध्ये माल आणणार आहे. मित्रांनो, आणि त्यानंतर आता जाणार आहे परत आर टी ओ कॉर्नरवरती, तिथंही एक मार्केट आहे, तिथे जाणार आहे. मित्रांनो, घाई करू नका. माल हार्वेस्टिंगला आला आहे, 4 जागेवरती चौकशी करा आणि चौकशी करूनच माल विका. मित्रांनो, जय जवान, जय किसान, जय स्वाभिमानी, जय महाराष्ट्र.